कल्याण डोंबिवली में लगातार हो रही मूसलाधार बारिश के बीच कल्याण के अंबिवली इलाके में एनआरसी कंपनी की सुरक्षा दीवार एक ऑटो रिक्शा पर गिर गई। हादसे में रिक्शा चालक गंभीर रूप से घायल हो गया, जिसे इलाज के लिए अस्पताल में भर्ती कराया गया। स्थानीय लोगों का आरोप है कि दीवार लंबे समय से जर्जर हालत में थी और इसे हटाने की मांग कई महीनों से की जा रही थी। घटना के बाद लोगों ने बची हुई खतरनाक दीवारों को तत्काल हटाने और प्रशासन से जल्द कार्रवाई की मांग की है। अंबिवली टिटवाळा रोडवरती बल्ल्यानी नजदीक एनआरसी कंपनीची भिंत कोसळून एका रिक्षावरती भिंत कोसळून रिक्षा चालक आणि इंजर्ड झाला आहे। त्याला आज आम्ही जसं आम्हाला खबर मिळाली तशी सन्माननीय नगरसेविका स्थानिक नगरसेविका तेजश्री हेमंत गायकवाड, मी आणि संतोष शिंगोले, संदीप गायकवाड, सिद्धार्थ गोडांबे यांनी घटनास्थळी भेट दिली व त्या जखमीला रिक्षा चालकांच्या मदतीने आमच्या गाडीमध्ये आज रुक्मिणीबाई हॉस्पिटलला ॲडमिट केलेलं आहे। मी प्रशासनास नेहमी आम्ही वारंवार सांगितलेलं आहे की ही भिंत खूप जीर्ण झाली असून इथे कधीही मेंटेनन्स केलेला नाही। मी एनआरसी प्रशासनास आणि महापालिकेला मी याबाबत अवगत केलेलं आहे। आता महापालिकेची मी सहाय्यक आयुक्त आणि आपत्कालीन व्यवस्थापकांशी संपर्क साधला आहे। इथे ते येऊन हे मातीचा जो ढिगारा पडलेला आहे ते साफ करतात। आमच्या कार्यकर्त्यांनी आणि तसे महापालिकेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी थोडा इथून रस्ता मोकळा करून वाहतुकीस खुला केलेला आहे, परंतु आता JCB येऊन हे सगळं साफ करून घेत आहेत। मी उद्या या संदर्भात आमचे गटनेते श्री उमेश बोरगावकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आयुक्त साहेबांना या विषयावरती भेट घेणार आहे। तसेच आता मी सहाय्यक आयुक्त जयवंत चौधरींना यांनाही फोनवरून संपर्क साधलेला आहे। आता जखमींची परिस्थिती चांगली आहे, त्याला मुक्कामार खूप लागलेला आहे। माझ्या भावाने त्याला आता ॲडमिट केलेलं आहे हॉस्पिटलमध्ये, रुक्मिणीबाई हॉस्पिटल।